तर आज होता माझ्या मम्मी आणि पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस. त्यासाठी बाहेर गेलो. बाहेर जाऊन पहिल्यांदा केक घेऊन आलो. बाहेर खूप पाऊस पडत असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ शूट करायला भेटलेलं नाही. आता आपल्याला करायची होती ती म्हणजे जेवणाची तयारी. कांदा भजी बनवायचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा 4 कांदे काढून घेतले. त्यांना मधून चिरून घेतलं. त्याच्यावरचे टरफले काढून कांदा एकदम बारीक चिरून घेतला. बारीक चिरून झाल्यानंतर आता आपल्याला करायचा होता आमरस. एका साईडला मम्मी आमरसाची पण तयारी करत होती. गावावरून आपल्याला आंबे आले होते. त्याची आमरसाची तयारी करत होती आणि बाहेर हॉलमध्ये माझा भाऊ आणि ओम फुगे फुगवत होता. ओम फुगे फुगवून थकलाच होता. तोपर्यंत किचनमध्ये गेलो तर बायको पण माझी जेवणाची तयारी करत होती. आता तोपर्यंत मम्मीचा आमरस करून झाला होता. तो एका दुसऱ्या टोपात काढून घेतला आणि भावाला थोडीशी डेकोरेशनला मदत करावी होती म्हणून परत भावाकडे गेलो आणि डेकोरेशनला थोडीशी मदत केली आणि फायनली आपले फुगे आणि डेकोरेशन तयार झालेलं आहे. तोपर्यंत किचनमध्ये येऊन बघतो तर किचनमध्ये बायको घामाने भिजली होती. बायकोला बघून मला घाम सुटला होता कारण की बायकोच्या नंतर मला भजी बनवायची होती. त्यामुळे कसं तरी कांदे चण्याच्या पिठामध्ये मिक्स करून घेतले आणि गरम तेलामध्ये जेवढ्या फटाफट होतील तेवढे तळून घेतले. आता फायनली आपली भजी तयार झालेली आहेत. भजी मी पहिल्यांदाच केली होती त्यामुळे भजी कशी झाली तुम्ही मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाहेर आता बर्थडेची तयारी चालू होती लग्नाच्या. पण पहिल्यांदा मम्मीने ओवाळून घेतलं, नंतर बायकोने ओवाळून घेतल्यानंतर स्वीट प्रिन्सेसने पण शिवानीने पण ओवाळून घेतलं. त्यानंतर चिली-बिली घेऊन आम्ही केक कटिंग केला. केक कटिंग झाल्यानंतर मम्मी आणि पप्पांना सर्वांनी केक भरवला आणि नंतर फायनली आम्ही सर्वजण जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर शिवानी सर्वांच्या मध्येच येऊन भज्यावर ताव मारत होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हो, वाढदिवस कसा झाला हे कमेंट करून सांगा.